आयुष्मान डिंगडोंग संघाचे सर्व व्हॉलेंटियर्स, जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जेचे सर्व व्हॉलेंटियर्स चारी बाजूला राहायचं आहे, एका जागी राहायचं नाहीये. आत्ताच एक मंडळाला देणगी गेलेले आहे. सन्मान्य जितेंद्र म्हात्रे, सर्वांचे लाडके जितूदादा यांच्याकडून तब्बल 33,000 रुपयाची मंडळाला भरघोस अशी देणगी आलेली आहे. त्यांचा या शब्दसुमनाने हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभार व्यक्त करतोय. आणि मात्र त्यांचं स्वागत करण्यासाठी सन्मान्य अजिंक्य यांना मी विनंती करतोय, आपला त्यांचा स्वीकार करायचा आहे त्यांचा शुभ स्वागत करण्यासाठी. चला, दोन्ही जागृती थळ संघाचा 12वा प्रतिनिधी इथे आलेला आहे. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर बीसीसी आगरसुरे संघ आपला 12वा प्रतिनिधी इथे येणं अनिवार्य आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. नियम इथे कठोर आहेत, सर्वांना नियम सारखे आहेत. चला, आगरसुरे संघाचा सुद्धा आलाय. 4 षटकांचा सामना असणार आहे. सेमीफायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील नामलौकिक संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. एकीकडे बीसीसी आगरसुरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जागृती तळ. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डावीकडून. पहिला चेंडू समोर आहे अनिरुद्ध पाटील. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. वीरेंद्र सेहवागची ताजा यादी ते ताजा होते. 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. चला मित्रांनो, या स्पर्धेमध्ये चेंडू कुठेही हरवला, कुठलाही क्रिया झाला तरी चेंडू नवीनच दिला जाईल. कुठलाही जुन्या चेंडूची पूर्तता होणार नाही आहे. कधी पण चेंडू जाऊ दे, हरू दे, परंतु मित्रांनो नवीनच चेंडू दिला जाईल. ही मात्र सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय सन्मान्य अमित म्हात्रे बबण्या. स्टेजवरती यायचं आहे. सन्मान्य अमित म्हात्रे बबण्या उर्फ बबण्या, चला स्टेजवरती या. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला, खांद्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय सोहम भाबी याने. आणि यावेळेसचा चेंडू स्विंग इन अ मिस, हा चेंडू येतोय डॉट. चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू स्क्वेअर कट, जसं उत्तर दिलंय गोलंदाजाने, एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा पद्धतीने बिग बॅटल, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूवरती आरामाच हातामध्ये होता, परंतु हात आया पर मुंह ना लगा. चेंडू मात्र जमीनदोस्त झालाय. तोपर्यंत सिंगल इथे पूर्ण 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 5 आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये, यष्टीरक्षक गोलंदाज पकडून डीप मध्ये कोणाला ठेवलेत. एक आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आयुष साखरकर, आणि मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये ओम साखरकर आपल्याला पाहायला मिळतोय. व्ही फॅक्टर मध्ये लावलेत गोलंदाज सोहम याने. यावेळेस चेंडू व्ही फॅक्टर मध्येच आलाय, परंतु तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरार, परंतु आयुषचं कौतुक करावं लागेल. चांगलं असं प्रसंग अवधान, प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हटलं गेलंय, त्यांनी मात्र आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात. चला, 2 धावा सेव्ह केल्यात. इथे सर्व व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा सतर्क राहायचं आहे. कुठलाही वादविवाद गुण्या गोविंदाने ही स्पर्धा पार पडली पाहिजे. शेवटचा अंतिमचा दिवस आहे, फायनल डे. काय घडतंय? रनआउटचा चान्स, मौका क्रिएट होत होता, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅकअप करणारा प्लेयर. इथे मात्र गडबड, घोटाळा, सर्व काही मैदानावरती गॅम्बल होते. आणि मात्र धावा किती मिळाल्यात? 2.
आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. अतिघाई संकटात नाही. तो संकट मात्र संकटमोचक बनावं लागेल. जर आपल्या संघासाठी तारणहार बनायचा असेल तर आपल्यामध्ये पोटेन्शियल जी काही क्षमता आहे ती मैदानामध्ये 22-8च्या या खेळपट्टीवरती आपल्याला ग्राह्य किंवा सिद्धता सिद्ध करावी लागेल. या वेळेसचा चेंडू सनमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर स्किट करतोय चेंडू आणि काहीसा खाली सुद्धा राहतोय आणि मात्र पाहता पाहता पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त. बिनबाद 9 धावा. बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे संघाची परिस्थिती धावफलकावरची. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण आपल्याला घरबसल्या आपल्याला यूट्यूबच्या आधारावरती या सामन्याचा किंवा या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेऊ शकतायत. एक मराठी माणसाचं एके लाईव्ह हा चॅनल आहे. या चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चांगल्या प्रकारे आपल्याला बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. पुढले नोटिफिकेशन आपल्याला सहजगत्या आपल्या मोबाईलला मिळून जातील. नवीन येणारा गोलंदाज ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती ऋतुराज रुपेश भाबी. सन्मान्य संदीपजी राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान्य बबन्या राऊत, माफ करा बबन्या म्हात्रे यांचं मात्र शुभ स्वागत केलं जाते. मी विनंती करतोय काका यांना मात्र बबन्या म्हात्रे यांचं शुभ स्वागत केलं जाते. कॅमेरामन इथे मात्र फोकस करतील किंवा एक क्षणचित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद करतील. आपण इथे सर इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि मात्र आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या छोटेखानी स्पर्धेसाठी आलात. हृदयाच्या अंतकरणापासून मंडळाच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करतोय. वळतोय मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र चालू असलेला सामना ऋतुराज भाबी राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडून. या वेळेसचा चेंडू वा भाई वा, सुरेख गोलंदाजी. गुडलँड स्पॉट वरचा चेंडू लँड डिलिव्हरी पिक करता आलेला नाही आहे तो म्हणजेच अनिरुद्ध राऊत याला. अनिरुद्ध आणि साहिल मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग फेअर अद्यापपर्यंत पहिली विकेट अक्षरशः भागीदारी चांगली होते. पार्टनरशिप बिल्ड करत असताना बीसीसी अगरसुरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये धावा किती लागल्यात 9 धावा. म्हणजेच काय डबल डिजिटमध्ये धावफलक गेलेलं नाही आहे. अद्यापपर्यंत गोलंदाजी चांगली होते ती म्हणजे ऋतुराज रुपेश भाबी याची. यावेळेस चेंडूवरती बॅटची कडा परंतु यष्टीरक्षकाचा नाही मिळाला गोलंदाजाला सहारा. तोपर्यंत चिकी रन्स. आता मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक 10 दुहेरी धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते. 10 या आकड्यावरती काहीसा 9 या आकड्यावरती झेल उडाला होता. यष्टीरक्षकाने केलेली चुकी महागात पडणार का? एक लाईफलाईन मिळाली जाते. एक जीवनदानाचा फायदा अनिरुद्ध उचलणार का? सर्व प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर काय घडणार येणारी वेळच ठरवणार. चांगली गोलंदाजी होते. जागृती थळ संघाची पाठबळ किंवा प्लस पॉइंट म्हणजे गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स परंतु ताकीद दिली जाते गोलंदाजाला. हायम गोलंदाज आहे. उंचकुरा शरीरयष्टी आहे. देवाची देणगी आहे आणि मात्र आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय. अनएक्सपेक्टेड बाउन्स प्रेडिक्टच करता आलेलं नाही आहे. साहिलची सुद्धा उंची चांगली आहे परंतु कधी चेंडू बाउन्स होतो कधी चेंडू खाली राहतो. हीच तर क्रिकेटची छाया माया सर्व काही पाहायला मिळतंय. कधी ऊन तर कधी सावली. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लगातारचा चेंडू पाहायला गेला तर डॉट स्विंग इन अ मिस. एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय ते साहिल मात्रे याला. गोलंदाजी अद्यापपर्यंत चांगली होते. 4 चेंडूंचा खेळ. 4 चेंडू डॉट फेकलेत आणि 5 चेंडूंचा खेळ पूर्ण. शेवटचा चेंडू होता ऑन साइडच्या दिशेने टटवला या चेंडूला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. काय घडतंय? सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये. जणू काही किराणा माल मध्ये बाय वन गेट वन ची ऑफर चालू होती की काय? थोडासा ढीलपणा लूजपणा. समोरच्या बॅटरने 2 धावा चपळाईने पूर्ण केल्यात या 3 कॉलिंगच्या आधारावरती. यस नो वेट. हाय आहे कोऑर्डिनेशन दोघांचं चांगलं आहे. संभाषण चांगलं होते आणि मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण. धावा जाऊन पोहोचतायत. बिनबाद 12 रन्स. चांगल्या प्रकारे धावफलक
म्हणजेच काय 12 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धावाच लागल्यात, अद्यापर्यंत विकेट गेलेली नाही आहे. हा प्लस पॉईंट म्हणूया बीसीसी अगरसुरे संघाचा. दोन्ही सलामीवीर अद्यापर्यंत इनिंग बिल्ड करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती चौकार अनिरुद्धच्या बॅटमधून आल्यानंतर आता मात्र फटक्यांसाठी काहीसं झुंजावं लागतंय, झगडावं लागतंय मित्रांनो. ओव्हर नंबर 3च्या मोर्चावरती आयुष विकास साखरकर, रायगड पोलीसमध्ये कार्यरत असणारे विकास साखरकर यांचे हे सुपुत्र गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे मात्र पोलिसांचं ब्रीद वाक्य. वळिया मैदानाच्या दिशेने आज मात्र सुट्टीचा दिवस, रविवार, खंडोबाचा दिवस, कोळ्यांचे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड यांचा हा दिवस. वळिया मैदानाच्या दिशेने आयुष आलाय. अनिरुद्ध आणि साहिलची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही ऑफिशियल पंच इथे सुद्धा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड विकेटची, माफ करा, ओव्हर द विकेटची गोलंदाजीची शैली आपण पाहतोय पंचांच्या डावीकडून. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट बिहाइंड द विकेट, लॉंग स्टॉप एरियामध्ये आणखी मोठा फटका मारला असता तरी मित्रांनो अनिरुद्ध आपल्याला एकच धाव मिळाली असती. 180चं मैदान आहे, 360च्या डिग्रीच्या मैदानावरती हा षटकार चौकार गेला असता, परंतु जर आणि तरला थारा नाही आहे. ऑलिंटियर्स दुसरा चेंडू द्यायचा आहे आणि सतर्क राहायचं आहे मित्रांनो. 1च्या मदतीने 13 धावा धावपलकावरती लागत आहेत. चला व्हॉलेंटियर्स आपण सतर्क राहा, चेंडू मिळालेला आहे. व्हॉलेंटियर्स किंवा आपण बॉल बॉय म्हणूया. सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा पहिले बॉल बॉय म्हणून होते, त्याच नंतर अखंड जगतावर त्यांनी राज्य निर्माण केलं आणि आपल्या गळ्यातील ताईत बनला. जरी आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसला, हॉकी जरी असला आपला खेळ आंतरराष्ट्रीय, तरी मित्रांनो क्रिकेटला खूप सारं प्राधान्य या भारत देशाने दिलंय आणि मात्र सर्वांचा आवडीचा असा विषय म्हणजेच तो क्रिकेटचा खेळ. ग्रामीण क्रिकेट मित्रांनो ना पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं, फक्त आणि फक्त आपल्या गावाच्या नावासाठी, फक्त आणि फक्त आपल्या गावाच्या नावासाठी. वळिया मैदानाच्या दिशेने पुढील चेंडू. यावेळेस चेंडूवरती पुलचा फटका, पॉवरफुल फटका आहे का, परंतु तिथे मलवने पकडलाय झेल आणि मात्र फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन बीसीसी अगरसुरे. चला मित्रांनो, पहिला लागलेला धक्का बीसीसी अगरसुरे या संघाला. नवीन जाणारा वन डाऊनचा फलंदाज विवेक बनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 या आकड्यावरती आपण पाहिलं तर पहिली विकेट डाऊन झाली ती बीसीसी अगरसुरे संघाची. अनिरुद्ध बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी विवेक बनकर आलाय. हा सुद्धा एक मोठा फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणला जातो. अलिबाग पंचक्रोशीमधील एक नामांकित किंवा नावलौकिक असा फलंदाज विवेक बनकर अनेक वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतोय आणि मात्र त्याच्याकडून अनेक साऱ्या इनिंग आपण पाहिल्या असाल. आता मात्र यूट्यूब लाईव्ह आलं, परंतु पूर्वीच्या काळी यूट्यूब नव्हतं, परंतु चांगल्या प्रकारे त्याची खेळी अनेक मैदानावरती आपण पाहिली असाल. तोच विवेक. यावेळेसचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप बुंद्यात ठेवलाय अक्षरशः. तो आयुष्याने तिथे काय घडतंय, थोडीशी ढिलीपणा पाहायला मिळतोय. फंबल झाला होता तिथं सोहम आणि त्याचं बॅकअप केलं ते साई याने. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि मात्र धावा जाऊन पोहोचतायत 15 धावा. 15 धावा धावपलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. विवेक बनकर पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव इथे मात्र पूर्ण करतोय. पुढील चेंडू. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू आहे. तिथे मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण.
जागृती थळ संघाची बलकट बाजू म्हणायचं झालं तर क्षेत्ररक्षण आणि मात्र गोलंदाजी. बॅटिंग तर चांगली आहेच, परंतु त्यांची प्लस पॉईंट म्हणजे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आहे. त्यांचे सिनियर खेळाडू बाबू साखरकर सर आहेत, तिथे मात्र ललित कुलपे आहेत, असे मात्र सिनियर खेळाडू हितेश सासवणेकर आहेत आणि मात्र यंगस्टरचा भरणा आपण त्यांचा मैदानावरती पाहतोय. यावेळेसच्या चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी, यष्टीरक्षकाचा गोलंदाजाला झालाय सहारा. सेकंड विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे. MSCB मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. यावेळेसच्या चेंडूवरती काय घडतंय, पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजेच काय वाईट प्लस घोषांकित क्षेत्रामध्ये 1 डिक्लेअर, 2 धावेचा बोनस, ना दसरा ना दिवाळी, मुफ्त का बोनस. 18 रन्स इन स्कोर कार्ड, थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. अद्यापपर्यंत काहीसा त्रिफलाचीत बाद करायचं होतं, थोडासा मिस झालाय असं वाटतंय आणि मात्र चांगली गोलंदाजी आयुष साखरकरची होत असताना एक वाईट आणि मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. मयुरेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करणार की कशा प्रकारे त्याची गोलंदाजी उद्ध्वस्त करणार, हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसच्या चेंडूवरती फर्स्ट बॅट नंतर पॅड, हा चेंडू आलाय तो डॉट, म्हणजेच काय 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण आणि धावफलकावरची स्थिती आपण पाहिली 18 धावा. प्रति षटकामागे 6चीच सरासरी आपण पाहिली. 2 षटकामध्ये 12 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 18, म्हणजेच काय अद्यापपर्यंत बीसीसी अगरसुरे बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे संघाला डोकं वर काढू दिलेलं नाहीये. अशी गोलंदाजी पूर्वीच्या काळी मुंबईचे खेळाडू जे कोणी आयकॉन फॉर्मॅटमध्ये यायचे, मुंबईकरांची अशी गोलंदाजी होती. SP शिवाजी पार्क म्हणूया, डिंगडॉंग पुणे म्हणूया, अशा पद्धतीचे गोलंदाज पूर्वीच्या काळी होते. परंतु ही गोलंदाजी आज मात्र 2026 मध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जागृती थळ संघाचा आज परफॉर्मन्स अप्रतिम, लाजवाब, नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन येणारा गोलंदाज ओव्हर नंबर 4च्या मोर्चावरती भैरवीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आर्य. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा बहुमान आर्याच्या नावावरती राहिलाय. तोच गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, पंचांच्या उजवीकडून पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती विवेक बनकर इथे फसला असता, बॉडी बॅलन्स करण्याच्या नादामध्ये 1 बाउन्स स्क्वेअर लेगच्या बाहेर. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फोर्थ. चला मित्रांनो, डबल माइंड झाला ऋतुराज भाबी. झेल पकडू की बॉडी बॅलन्स करू किंवा अडवण्याचा टप्पामध्ये घेऊ, त्या कारणास्तवामध्ये आपण पाहिलं तर हा चौकार निघून गेलाय. वेळ कोणाला थांबत नाहीये, तेवढ्याच सेकंदामध्ये आपल्याला डिसाईड करायचं असतं अडू की कॅच घेऊ. त्यामध्ये चौकार गेला आणि मात्र 22 धावा, 22 रन्स इन स्कोर कार्ड, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरा चेंडू, गोलंदाज आर्य सज्ज.
यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय खेळण्याच्या मर्यादे कक्षेमधला चेंडू होता असं पंच आम्हाला कळवतायत, दर्शवतायत. काहीसा शफल झाला होता. विवेक बनकर एक चौकाराच्या साहाय्याने खेळत आहे आणि मात्र पंचांचा डिसिजन तो फायनल डिसिजन. चला मित्रांनो, 22 धावा धावपलकावरती लागल्यात आणि मात्र पंचांकडे जरूर तिरक्या नजरेने पाहिलं. पंचांचं आणि मात्र खेळाडूचं कधी पटत नाही आहे. सासू सुनेच्या भांडणाप्रमाणे असतं, परंतु यावेळेसचा चेंडू क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी. काऊ कॉर्नर क्लिअर करणारा वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा नेत्रदीपक चौकार. चला मित्रांनो, नितांत गरज होती ती. बीसीसी अगरसुरे संघाला 2 नेत्रदीपक चौकार विवेकच्या बॅटमधून आलेत. 26 रन्स इन स्कोअर कार्ड. 26 धावा धावपलकावरती लागल्यात. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत विवेकने 2 चौकार लगावले. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत नव्हतं. सोहनच्या हातामधून ब्रश करून चेंडू मात्र सीमारेषा ओलांडली. हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल. यावेळेसचा चेंडू पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये दिला आणि त्याला थेट पार्किंग लॉटचा इशारा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून धिरकावून दिला. दिमागदार असं. चला मित्रांनो, या षटकाराने पाहायला गेलं तर 32 धावा धावपलकावरती लागतात. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. विवेक बनकर ऑन फायर. 2 चौकार 1 षटकार. यावेळेसच्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करतोय असरदार बहारदार मॅग्निफिसंट षटकार. चला मित्रांनो, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. विवेक बनकर ऑन फायर. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती हेलिकॉप्टर चालवायचं होतं, परंतु ते मात्र जमिनीला सरपडत जाते किंवा मित्रांनो गुदगुल्या करत जात असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि धावा जाऊन पोहोचतायत. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 40 अक्षरशः विवेक बनकरची खेळी पाहिली. वाघ कितीही जखमी झाला तो वेळ जाऊ देतो आणि मात्र असा दहाडतो ना, तो मात्र शेवटच्या षटकामध्ये दहाडला आणि अक्षरशः 40 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली, कारण की बीसीसी आगरसुरे संघाची बॉलिंग अटॅक तितकीशी चांगली आहे. ही मॅच मात्र प्रेक्षकांना पर्वणी आहे. ही मॅच कुठेही जाऊ नका, पाहत राहा एके लाईव्ह माध्यमाच्या वतीने. जय हनुमान क्रीडा मंडळ सातीर जे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. तोपर्यंत मी इथे थांबतोय. डीजे मास्टरला देऊया एक सुमधुर संगीताची पर्वणी.
चला मित्रांनो, इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ पूर्ण 40 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि मात्र 41 धावांचं लक्ष समोर ठेवले ते म्हणजे जागृती थळ या संघासमोर. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार ही मात्र येणारी वेळच ठरवणार मित्रांनो. चांगल्या प्रकारे सामना होणार यात मात्र माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत हा सामना नक्कीच जाणार. प्रेक्षकांना पर्वणी आहे. जे मात्र यूट्यूबवरती लाईव्ह स्पर्धा पाहत असेल त्यांचं सुद्धा सहर्ष मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि मात्र घेऊन चलतोय या मैदानावरती. चांगल्या प्रकारे नीटनेटकं आयोजन दिमागदार नियोजन पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. या प्रथम क्रमांकाचं स्पर्धेचं पारितोषिक पाहायला गेलं तब्बल 55,000 रुपये रोख आणि असा झलालता असा चषक आपण पाहतोय. या प्रथम क्रमांकाच्या चषकासाठी मित्रांनो सर्व संघ इथे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये दोन हात करतायत आणि मात्र संघर्ष करतायत मैदानामध्ये. आता मात्र 41 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच काय प्रति षटकामध्ये मित्रांनो आपल्याला चांगली अशी रणनीती आखावी लागेल, स्ट्रॅटेजी आखावी लागेल. आपल्याकडे ए प्लॅन अनसक्सेसफुल झाल्यानंतर बी प्लॅन सी प्लॅन प्लॅनिंग कमी पडता कामा नये मित्रांनो. प्लॅनिंग असल्याशिवाय कुठलाही खेळ किंवा कुठलंही कार्य घडत नसतं मित्रांनो. हेच मैदानामध्ये करावं लागेल ते मात्र जागृती थळ संघाला. आणि मग जर BCCI आंगरसुरे या संघाच्या बाजूने बोलायचं झालं तर त्यांना काय पाहिजे, विकेट पाहिजे. विकेट जातील, धावा रोखतील. विकेट गेल्याशिवाय स्पेशल क्रिएट होणार नाहीये समोरच्या संघावरती. अद्यापपर्यंत धावा चालू राहतील. प्रामुख्याचं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल म्हात्रे. सामन्याला इथे सुरुवात होते. 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये गोलंदाज आणि यष्टिरक्षण पकडून डीपमध्ये प्रोटेक्शन, डीप मिड विकेट आणि मात्र डीप लॉंग ऑफ 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. गोलंदाज इथे मात्र सज्ज झालाय साहिल म्हात्रे. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू व्ही शेप मध्ये मारलेला फटका. तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवलंय. चांगलं असं स्वरूप आहे. त्याने मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण केलंय. शिवार्थ साहिल राऊत हे मात्र ट्रॉफीचे मालक अक्षरशः म्हणजे त्यांच्या माध्यमातून हे चषक देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी. हितेश सासवणेकर फर्स्ट विकेट डाऊन बाय जागृती थळ. सन्मान्य अमोलजी राऊत यांच्या माध्यमातून अमोलजी राहुल यांच्या माध्यमातून ओव्हर हॅट्रिक किंवा हॅट्रिक BCCI आगरसुरेच्या गोलंदाजांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पहिली विकेट गेली आणि मग आपण पाहिलं तर धावा लागल्यात त्या एक धावसंख्येवरती मित्रांनो एक गडी बाद. आणि मात्र नवीन जाणारा वन डाऊन साठी फलंदाज ललित कुलपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आता मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2च षटक मित्रांनो 2च क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत असतील. चला बक्षीस वाढवलंय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजेच काय गोलंदाजांना पाठबळ दिलं जाते. सन्मान्य अमोल राहुल यांच्या माध्यमातून पाठबळ दिलं जाते आपल्या संघाला. चला मित्रांनो पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल होणं गरजेचं होतं. जय हनुमान फकीरपाडा संघाचा इथे कर्णधार उपस्थित असल्यामुळे मित्रांनो त्यांना टॉस विन घोषित केलंय. टायगर लेन सासवणे संघाचा कर्णधार इथे आलेला नाही आहे. त्यांना टॉस लुजर म्हणून घोषित केलंय. वळिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र दुसरा लागलेला धक्का जिवारी धक्का जागृती थळ संघाला.
चला मित्रांनो, 2 षटकं माफ करा, 2 विकेट इथे गेलेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस चेंडू चांगला असा स्क्वेअर कट पाहायला मिळतोय आयुष विकास साखरकरच्या बॅटमधून, परंतु चेंडू जातोय तो घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 डिक्लेअर स्वरूपाचा पंचांचा इशारा आलाय, म्हणजेच काय एक धाव स्कोर कार्ड वरती वाढली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. अद्यापपर्यंत 2 विकेट डाऊन झाल्यात, 2 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजेच काय 2 धावा बनवत असताना 2 गड्यांना तंबूचा रस्ता 2 बली द्यावे लागलेत ते जागृती थल संघाला. स्वरूपचं माफ करा, साहिलचं कौतुक करावं लागेल. साहिल मात्र अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी, कंजूसभरी गोलंदाजी, मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये काय असते ना त्याचं प्रत्युत्तर करत असताना स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅन यूज अँड हँडसम षटकार. बाबा आयुषच्या बॅटवरती बघून राहा, अक्षरशः चांगला स्लॉट मध्ये भेटलाय आणि थेट त्याला पार्किंग लॉट डिपॉझिट केलाय मित्रांनो. 8 धावा स्कोर कार्ड वरती. षटकातील शेवटचा चेंडू साईल वरती चढवलंय आक्रमण. 2 विकेट जरी डाऊन झाले असल्या जागृती थल संघाच्या, माझ्याकडे ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे आणि ती खासियत त्यांनी दाखवली. यावेळेस शेवटचा बॉल, यावेळेस चेंडूवरती स्क्वेअर लेग वरती मारा, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जाणार का तिथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत किती धावा, 2 तर पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आहे का, नाही आहे. म्हणजेच काय पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण आणि मात्र दुहेरी धावसंख्या जाऊन पोचते 10च्या घरामध्ये. आणि मात्र दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार याची देही याचं डोल्याचं पृथक्करण करण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे गुरुवर्य सन्माननीय सौरभजी भुरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद ऋतिक लोंढे. जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धेचा अंतिम दिवस 5वा. शानदार असं स्पर्धेचं आयोजन, शानदार असं स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहात. प्री सेमीफायनलची ही लढत, यानंतर सुपर 3 मध्ये संघ पोहोचेल तो पहिला संघ कोणता असेल त्याचसाठी चालू असली ही लढत. प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा बनवल्या, जिंकण्यासाठी 41 धावांचं टार्गेट दिलंय. आयुष साखरकरने येथे मात्र एक षटकाराने आपल्या फलंदाजीतील दावेदारी येथे मैदानावरती दाखवली आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा आयुषने 2 विकेट मिळवल्या होत्या. शेवटचे षटक आर्यचं इथे मात्र महागडं ठरलं होतं, त्यामुळे 41 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर आलंय. हे अनिरुद्ध इथे कामगिरी कशा रीतीने करणार, कारण अनिरुद्धकडे ते पोटेन्शियल आहे, अनिरुद्धकडे गोलंदाजीमधला खऱ्या अर्थानं अनुभव आहे. त्याने बऱ्याचशा वेळेला अशा प्रकारचे सामने आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. तोच अनिरुद्ध पाटील इथे गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. फलंदाज साई आणि आयुषची ही जोडी, दोन्ही साखरकर बंधूंची ही जोडी मैदानावरती खेळतायत. धावसंख्या एका अतिरिक्त धावेने वाढते. धावसंख्या पोहोचले 11 धावा, 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती आली आहे. अनिरुद्ध टू साई. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला इथे षटकाणी करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव चिकिरण फलंदाजांनी पूर्ण केले. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या पोहोचेल 12 वरती. प्रति षटक 10ची सरासरी इथे राखणं गरजेचं आहे. बघूया शेवटच्या ओव्हरपर्यंत इथे सामना आपल्याला पाहायला मिळतो का. दुपारच्या 17 नंतर इथे मात्र मैदानावरती हळूहळू गर्दी क्रिकेट रसिकांची होताना आपण पाहतोय. लाईव्ह वरती सुद्धा इथे गर्दी वाढत चाललेली आहे. लाईव्ह वरती सुद्धा इथे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. एक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू, या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
आयुष साखरकरने येथे मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलंय. फलंदाज क्रमांक 30 येथे बाद. मुरवी सामना पाहण्यासाठी आली, शिवाली सुद्धा आली, शिवार्थ सुद्धा आलाय आणि शिवज्ञ सुद्धा येथे सामने पाहण्यासाठी आलेली आहेत. या छोट्या मंडळींचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक स्वागत करेन. वळतोय सामन्याकडे. येथे मात्र विकेटचं पतन होत आहे. न्यू बॅटर मैदानावरती सोहम साई या फलंदाजाचा खेळ येथे मात्र मैदानावरती चांगला होणं जागृती थळ संघासाठी खूप गरजेचं असणार आहे. सलामीला आलेला हितेश येथे मात्र मागील सामन्याचा हिरो ठरला होता. तो हितेश येथे गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर ललित सुद्धा गोल्डन डकचा शिकार झाला. आयुषने येथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न येथे मात्र अपयशी ठरलाय. BCC आगरसुरे विरुद्ध जागृती थळ अशी ही लढत. अनिरुद्धचा हा चेंडू सोहमसाठी. स्विंग अँड मिस. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. उजव्या यष्टीवरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू हलकाच बाहेर निघतोय. हीच अनिरुद्ध पाटीलच्या गोलंदाजीची खास वैशिष्ट्य. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 12 धावा. राईट अमूर्ध विकेटने सोहम स्ट्राईक एंडवरती. यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न येथे मात्र सफल ठरतोय. धावा येणं गरजेचं आहे. सिंगल धावाली सुद्धा चालू शकते. साईला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असणार आहे. ती येथे मात्र स्ट्राईक मिळत नाहीये. मागील 3 चेंडूंमध्ये 1 विकेट गेली आहे. 2 चेंडू डॉट आलेत. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. यावेळच्या चेंडूवरती ऑन साईडला फटका मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव तर आरामात पूर्ण झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, चौकार. मागच्या 2 चेंडूंची कसर आता मात्र या चेंडूवरती भरून सोहमने काढली आहे. ओके, सोहम या षटकातील शेवटचा चेंडू. अनिरुद्ध टू सोहम. या चेंडूवरती परफ्यूम डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी. चौकार खाल्ल्यानंतर, चौकार आल्यानंतर येथे अनिरुद्धने हा चेंडू चांगला टाकलाय. 16 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदललं जाईल. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. दोन षटकांचा खेळ पूर्ण. 16 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी येथे मात्र टार्गेट 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. संघाचा भरोशाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय स्वरूप. स्वरूपने सुद्धा आपल्या गोलंदाजीने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. तोच स्वरूप येथे गोलंदाजीसाठी आलाय. स्वरूपचं हे षटक या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट षटक ठरणार आहे. स्वरूपने या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी केली तर BCC आगरसुरे संघासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. तर या षटकामध्ये साईने जर 10-12 धावा बनवल्या तर नक्कीच जागृती थळ संघासाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. क्रिकेटचं हे युद्ध, चेंडू बॅटचं हे युद्ध बघूया साईवरचं ठरतोय की स्वरूप. पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय, झेल पकडलाय. फलंदाज साई येथे मात्र बाद.
न्यू बॅटर मैदानावरती ओम साई बाद झाल्यानंतर येथे मात्र ओम फलंदाजीसाठी आलाय. संघाचा इथे मात्र हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याला इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 11 चेंडूंमध्ये 25 धावा येथे बनवायच्या आहेत. एखाद दोन मोठे फटके येणं आता मात्र जागृती थळ संघासाठी गरजेचं बनलंय. विवेक बनकरने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या धावा या खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या ठरल्यात. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॅटची येथे मात्र आतली कडा लागून चेंडू गेला डिक्लेअर एरियामध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 17 वरती. 10 चेंडू 24 ची गरज. 10 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. स्वरूप मात्र येथे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. विकेट मिळवली आहे. त्यानंतर एक चांगला यॉर्कर फेकलाय. पण गोलंदाजाकडे अचूक टप्पा अचूक दिशा असणं गरजेचं आहे. ते स्वरूप येथे मात्र या षटकामध्ये वापरत असताना बघूया षटकातील पुढे चेंडू. यापेक्षा चेंडूवरती पायामध्ये टाकण्याचा जरूर प्रयत्न होता. एक धाव तर आरामात पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी चान्स घेतलाय. रन आउटची संधी मात्र सुरक्षित क्रीज मध्ये येथे पोहोचलाय की नाही येथे मात्र तिसरे पंच येथे आपल्यापर्यंत निर्णय देतील. निर्णय गुलदस्त्यात आहेत. ही एक धाव आहे की 2 धावा आहेत, 2 धावा आहेत की एकच धाव आहे हे आता मात्र तिसरे पंच चेक करतील. ग्रीन सिग्नल भेटलाय. नॉट आउट. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. धावा आल्या पाहिजेत. त्या धावा मात्र इथे एका धावेचं कन्व्हर्जन दुहेरी धावांमध्ये केलंय. चेंडू शिल्लक 9. जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 10-12 धावा धावफलकावरती जर राहिल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु ओमला येथे मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगली बॅटिंग येथे करावी लागणार आहे. राईट आर्म विकेटने स्वरूपचा हा चेंडू. यावेळचा चेंडू फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू गेला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी येथे मात्र धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली 21 वरती. जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 धावांची गरज. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग मात्र या चेंडूवरती प्रॉपर झालं नव्हतं. चेंडू गॅपमध्ये नव्हता. तर गॅप टायमिंग प्रॉपर ह्या 2 गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि मैदान आपण जर पाहिलं तर या मैदानावरती धावा येऊ शकतात, धावा बनू शकतात. स्वरूप येथे मात्र आपल्या संघाला जिंकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर. या चेंडूवरती फटका फसलाय. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विवेक बनकर कोणती चुकी करत नाहीये. फलंदाज येथे मात्र बाद. विकेटचं पतन होत आहे. स्वरूप मात्र विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याने येथे मात्र सिद्धता पुन्हा एकदा आपल्या मैदानावरती करून दाखवली आहे. संघाला येथे मात्र सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. जिंकण्यासाठी आता मात्र टार्गेट बदललं गेलंय. 7 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. सात चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. या चेंडूवरती येणाऱ्या धावा खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून गेलाय. एक धाव अतिरिक्त स्वरूपात मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 22 धावा. 7 चेंडू 19 ची गरज. चला यापुढील सामन्यामध्ये आपल्या नियमाप्रमाणे विरुद्ध संघाला येथे टॉस विन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. यावेळचा चेंडू आणखीन एक खराब. वाईट बॉल. सामना येथे थोडासा पुढे सरकलाय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाबांची गरज आहे. पाहूया 7 चेंडूमध्ये 18 धाबा निघणार का. या चेंडूवरती षटकार आला, चौकार आला
तर सोने पे सुहागा जागृती थर्ड संघासाठी ऋतुराज मात्र या चेंडूवरती बीट जरूर झालेत. वन स्टेप पुढे येऊन खेळण्याचा नक्कीचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. आता मात्र सामना निर्णायक अवस्थेमध्ये. जो पूर्वार्धाचा खेळ पाहिला ना, पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जी अवस्था बीसीसी अगरसुरे संघाची होती ना, तीच अवस्था येथे मात्र जागृती थर्ड संघाची आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये विवेक बनकरने मारलेल्या त्या 22 धावा या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या ठरू शकत आहेत आणि त्या ठरताना येथे मैदानावरती दिसत आहेत. परंतु अजूनही सामना शिल्लक आहे. प्री सेमीफायनलचा हा महत्त्वपूर्ण सामना आहे. यानंतर सुपर 3 मध्ये जाईल. बक्षिसांच्या रकमेमध्ये फरक होईल आणि इथे मात्र चांगल्या लढती येते मित्रांनो मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी आलाय. सार्थकच्या हातामध्ये गोलंदाजी येथे मात्र सोपवण्यात आले. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. ऋतुराज आणि सोहम ही जोडी मैदानावरती आहे. मग या ऋतुराज आणि सोहमची जोडी मैदानावरती कामगिरी कशा रीतीने करतायत. येथे मात्र गोलंदाज थांबलाय. तत्पूर्वी येथे मात्र यानंतर होणारा सामना आहे टायगर लेन सासवणे विरुद्ध जय हनुमान फकीरपाडा संघाला इथे मात्र टॉस विजय घोषित करण्यात आलेला आहे. कारण टायगर लेन सासवणे संघाचा कर्णधार येथे उपस्थित नव्हता. जर मॅच संपल्यानंतर 5 मिनिटे देण्यात येतील. 5 मिनिटांमध्ये जर येथे उपस्थित झाले नाहीत तर 5 मिनिटांनंतर तुम्हाला 3 धाबांची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या. यावेळचा चेंडू आखूट टप्प्याचा होता. पुलचा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक अनिरुद्ध पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत, सुंदर अशी फेक करतायत. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडूंमध्ये 17 धाबांची गरज आहे. जागृती थळ विरुद्ध बीसीसी अगरसुरे या 2 संघांमधली ही लढत. दोन्ही फायनलिस्ट संघ आहेत. दोन्ही संघांनी या मोसमामध्ये फायनल मारलेले आहेत, फायनल जिंकलेले आहेत. जय भवानी सातीरच्या आयोजित स्पर्धेमध्ये फायनल जिंकले. 3 वीरा इथे झालेल्या स्पर्धेमध्ये जागृती थळ संघाने फायनल जिंकली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक चांगला फायनल जिंकण्याचा अनुभव आहे. ओके, 5 चेंडू 17 धावा. जबरदस्त टोक्रश यॉर करण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र डॉट. धावसंख्या येथे मात्र स्थिर आहे. 4 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. सार्थक येथे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. संघाला येथे मात्र सुस्थितीमध्ये जिंकवण्याचा तो प्रयत्न करतोय. जबरदस्त गोलंदाजी. यावेळचा चेंडू फटका मारण्यासाठी चान्स होता, तो चान्स येथे मात्र गमावलाय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावांची गरज. सामना आता मात्र कठीण अवस्थेमध्ये. सामना येथे मात्र खऱ्या अर्थानं वेगळ्या मुवमेंटमध्ये पाहायला मिळतोय. ओके, राईट आर्म राऊंड विकेटने येथे गोलंदाज अप्रतिमरित्या गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. पाहूया ऋतुराज येथे मात्र आपल्या संघासाठी जिंकवणार का. राईट आर्म राऊंड विकेट. पाहूया हा चेंडू. मिस टायमिंग फटका, कारण टायमिंग प्रॉपर नाहीये. चांगली गोलंदाजी. वाईड लाईन वरती यॉर करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या हलकीच आतली कडा लागून येथे विकेट किपर आशिषकडे चेंडू. 2 चेंडू शिल्लक सामन्यामध्ये. औपचारिकता शिल्लक 41 धावा. तसं पाहिलं तर या मैदानावरती निघू शकतायत. पहिल्या षटकामध्ये येथे 10 धावा आल्या होत्या. सरासरी पहिल्या षटकामध्ये गाठली होती. दुसऱ्या षटकामध्ये ते मात्र विकेट गेल्या आणि त्यानंतर चित्र ते वेगळं पाहायला मिळालं. यावेळच्या चेंडूवरती टायमिंग होत नाही आहे प्रॉपर. ऋतुराज येथे मात्र एक सिंगल धाव या चेंडूवरती पटकावतोय. तत्पूर्वी येथे मात्र सामना बीसीसी अगरसुरे या संघाच्या बाजूने झुकत असताना, कारण झुकतं माप येथे बीसीसी अगरसुरे या संघावरती आलाय. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, सुंदर गोलंदाजी. कटर स्वरूपाचा चेंडू. सामना जिंकलाय बीसीसी अगरसुरे संघाने. सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ इथे ठरलाय. विजय संघाचं मनपूर्वक
माफ करा, पहिला संघ इथे ठरलाय. BCC आगरसुरे पुन्हा एकदा सातिर्जे या गावामध्ये आपला या क्रिकेटच्या खेळाचा दबदबा येथे मैदानावरती दाखवत आहेत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या सामन्यामध्ये. सामना थोडासा कठीण अवस्थेमध्ये होता. फक्त 18 धावा धावफलकावरती